ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून बीड जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसलाय आणि बीड तालुक्यातल्या हिंगणी बुद्रुक आणि हिंगणी खुर्द या गावाच्या दरम्यान मांजरा नदी पात्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं पूर स्थिती निर्माण झाली आहे। आणि सध्या मी हिंगणी खुर्द गावाच्या परिसरामध्ये या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही संपूर्ण जी घरं आहेत ती पाण्याखाली गेल्याचं दृश्य सध्या पाहायला मिळतंय। पूर्णपणे घरं या ठिकाणी पाण्याखाली गेलेले आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पुरामुळे नागरिकांचं नुकसान झालंय। घरातील संसार उपयोगी वस्तू देखील पूर्णपणे नुकसान झालेलं आहे, पूर्णपणे वाहून गेलेलं आहेत। अनेक गुरं या पुराच्या पाण्यामध्ये अडकून पडल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। अनेक ठिकाणी जे आसपासचा जो संपूर्ण परिसर आहे तो पूर्णपणे पुराने वेढलेला आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा टॉवर आपल्याला पाहायला मिळतो या दृश्यांमध्ये, आणि या टॉवरच्या आणि स्मशानभूमीच्या मध्ये या ठिकाणी नदीचं पात्र आहे। मात्र या मांजरा नदी पात्राच्या बाहेर जर आपण पाहिलं तर दोन्ही बाजूला जवळपास 300 ते 400 मीटर अंतरापर्यंत या पुराचा पाण्याचा ओघ आहे आणि संपूर्ण जे पाणी आहे ते आता हिंगणी खुर्द गावाला वेढा पडलेला आहे आणि हिंगणी खुर्द गावामध्ये घुसलेला आहे। या ठिकाणची शाळा असेल, अनेक जे घरं आहेत ती पाण्याखाली आहेत। दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आपण जर दृश्यांमध्ये पाहिलं तर ऊस पाहायला मिळतोय आणि हा ऊस देखील पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। या ठिकाणची कपाशी, सोयाबीन आणि इतर पिकांची शेती पूर्णपणे पाण्याखाली वाहून गेलेली आहे। अनेक शेतं खरडून गेल्याची देखील प्राथमिक पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी आता प्रशासनाने तात्काळ मदत द्यावी अशा प्रकारे मागणी जी आहे ती नागरिकांकडून होताना पाहायला मिळते। मात्र सध्याला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण हिंगणी खुर्द जे गाव आहे ते पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। अनेक घरं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत। शाळा असेल किंवा या ठिकाणची संपूर्ण शेती असेल ती सुद्धा पाण्याखाली गेलेली आहे आणि या ठिकाणची सध्याची परिस्थिती अतिशय गंभीर बनल्याचं सध्या तरी पाहायला मिळते। मात्र आता शेतकऱ्यांना आणि नागरिकांना या ठिकाणी प्रशासन कधीपर्यंत मदत पोहोचवतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।